तर इतके सारे गुण उधळलेत हिने. या इकडे तुम्ही जाऊन या. नक्की. भगवंताची मर्जी असेल तर नोकरी नक्की मिळेल. चल, मी तुला माफ केलं, पण माझी एक अट आहे आर्यन. तुला माझ्यासोबत एक कप कॉफी प्यावी लागेल. मी कोणतेही काम करू शकते, कोणतेही. मॅडम, मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्यासाठी आमच्याकडे कोणतंही काम नाहीये, तरी तुम्ही आमचा वेळ फुकट घालवताय. यांना बाहेर काढा हॉटेलमधून. मिस खंबाटा अगदी बरोबर बोलतात. हे गरीब लोक सुद्धा ना पैशांसाठी काहीही करू शकतात, कोणतीही हद्द पार करू शकतात, कोणतीही हद्द. आर्यन, आर्यन, ती आली, डोलत आली, हसत आली. आहा आहा, ओहो ओहो ओहो, ती आली. वहिनी, काय करतेस ग तू? खूप दिवसांनंतर आमच्याकडे आलीस ना तू. तुझ्यासाठी स्वादिष्ट जेवण करतेय मी. इतकं सगळं काम, आणि ते सुद्धा तू एकटीने करतेस. घरात 2 तरुण मुली आहेत, पण जाऊ दे. तुला तर माहितीये ना, प्रिया कॉलेजला गेलीये. प्रिया तर कॉलेजमध्ये गेलीये, पण मानसी कुठे एकदम गायब झाली ग? स्वतःच्या कामानिमित्त बाहेर गेली मानसी. म्हणजे मानसी काही कामासाठी बाहेर गेली आणि तुला विचारून सुद्धा नाही गेली? ह्यामध्ये विचारण्यासारखं काय आहे रज्जू? आणि तसं पण माझ्या मुलींवर पूर्ण विश्वास आहे. विश्वास तर आहे ग, म्हणूनच कदाचित प्रेमाचे चाळे करताना तुम्हाला विचारलं सुद्धा नाही. रज्जू, तुला बोलायचे ते स्पष्ट बोल. वहिनी, मी कुठे काय बोलतेय? मी तर फक्त तो निरोप घेऊन आले ज्याच्या चर्चा इगतपुरीमध्ये होत आहेत. आणि तसं सुद्धा मी तर भावड्याला किती समजावलं, सारखं समजावलं की स्वतःच्या मुलींना सूट नको देऊस. पण काय झालं शेवटी? काही झालं नाहीये. सूट देऊन काहीच बिघडलेलं नाहीये. आणि तसंही आमच्या मुली आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा कधीही चुकीचा फायदा नाही घेऊ शकत. रज्जू, हा आमचा विश्वास आहे. वहिनी, म्हणजे तुला अजूनही आपल्या मुलींवर विश्वास आहे. ठीक आहे,
बघूया मग तुमचा तुमच्या मुलींवरचा हा विश्वास अजून किती दिवसापर्यंत टिकून राहतोय. डिग्री तर आहे तुमच्याजवळ, पण एक्सपिरियन्स नाहीये. सर, जर काम मिळालं मला तर एक्सपिरियन्स पण मिळेलच ना. गुड, आय लाईक दॅट. असं आहे की माणसाकडे काम करण्याची धमक असायला हवी. जर त्याच्याकडे काम करण्याची धमक आहे मग काम तर तो शिकूच शकतो. आणि मग मी जो आहे की तुम्हाला काम शिकवण्यासाठी. थँक्यू सर. आजकाल ज्या पण मुली इथे काम मागायला येतात ना, माझा जास्त वेळ त्यांना काम समजावण्यातच निघून जातो. पण तुम्ही तर खूप समजूतदार दिसताय मला. हे काय करताय सर तुम्ही? अरे, मी तुम्हाला काम समजवतोय. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की तुमच्याकडे काम करण्याची धमक आहे, तुम्हाला काम शिकायचंय म्हणून. तर मी सुद्धा तुम्हाला काम शिकवू पाहतोय. मला असं घाणेरडं आणि नीच काम करण्याची काही इच्छा नाहीये. तर मग कसलं काम शिकायची इच्छा आहे? कसं नाही की काही नाही होणार, काही नाही होणार. सोडा मला. मानसी, आज तू अगं मला माझ्याच नजरेतून उतरवलंस. आज मला वाटलं की मी किती छोटा माणूस आहे. मी एअरपोर्टवर स्वीपरची नोकरी करत असतानाही तुमच्या पालन पोषणात काही कमतरता ठेवली? कधी कधी तुम्हाला ही जाणीवही नाही होऊ दिली की तुमचा बाप एक गरीब आणि कमकुवत माणूस आहे. पण आज मला खरं कळलं की हे सगळं चुकीचं. अरे, आतापर्यंत मी हे समजत होतो की माझ्या मुलींना माझ्यावर गर्व आहे आणि ते असं मानतात की त्यांच्या बापाचे खांदे इतके मजबूत आहेत की तो आपल्या मुलींचा आणि आपल्या परिवाराचं ओझ खूप चांगल्या प्रकारे वाहू शकतो. आज माझी खात्री पटली की हे सगळं चुकीचं होतं, साफ चुकीचं होतं. मला कळून चुकलं की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. म्हणूनच छोट्या मोठ्या नोकरीसाठी तू सर्वत्र भटकत होतीस. अरे, तुम्हा दोघींना मी इतकं चांगलं शिक्षण यासाठी दिलं की छोट्या मोठ्या नोकरी करता तुम्ही स्वतःचा अपमान करून घेत फिरावं. माझी खात्री पटली आहे की मी पूर्णपणे चुकीचा होतो, पूर्णपणे चुकीचा. मला तर दया येते माझ्या भावड्यावर. अरे, दोन तरुण मुलींचं ओझं घेऊन कामावर जातो तो आणि तिथे जाऊन काय दिसतं त्याला? अरे, मान शर्मेने खाली नाही जाणार तर काय होणार? रज्जू, तू आगीत तेल ओततेस. हे बघ वहिनी, आगीत तेल मी कुठे ओततेय?
आग तर तुझ्या या 2 मुलींनी लावलीये ग. इतकी सूट जी देऊन ठेवलीये म्हणून या दोघी गुण उधळतायत. मी तर आगीत फक्त पाणीच टाकतेय. हे बघ भावड्या, मी तुला सांगून ठेवते, जर तू उलट्या रस्त्याने चाललास तर तुला फक्त हरावंच लागेल. आणि जर तू सरळ रस्त्याने चाललास तर सगळ्या अडचणी संपून जातील. हा, पहिल्यांदा तू तर सरळ बोल रज्जू. साफ साफ बोल, काय बोलायचं तुला? हे बघ भावड्या, मी सांगून ठेवते तुला, जितकं लवकर जमेल तितकं हिचं लग्न करून टाक. सगळ्या अडचणी आपोआप दूर होऊन जातील. हा, मानसी दी, तू इथे आहेस? मी तुला सगळीकडे शोधलं माहितीये. प्रिया, प्रिया, असं का होतं माझ्या बाबतीत? मी जेव्हा जेव्हा पप्पांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूच आणलेत मी. मानसी दी, तू असं का समजतेस? यामध्ये तुझा काय दोष आहे? दोष माझा नाही, पण त्यांच्या दुःखाचं कारण तर मीच आहे ना. दुःख म्हण नाहीतर नाराजी, त्यांचा राग तर फक्त 1-2 तासांचा असतो. तुला तर माहितीच ना पप्पा ह्यावेळी किती प्रॉब्लेम फेस करतायत ते. ही गोष्ट माझ्याशिवाय आणखीन चांगली कोणाला माहित असेल. या घरामध्ये, पप्पांच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या म्हणून अडचणी आल्यात माझ्यामुळे झाल्यात प्रिया. मी 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 त्या अडचणी थोडे कमी करण्याचा प्रयत्न केला तर घरातून बाहेर गेले, नोकरी शोधायला. मला कुठे माहित होतं की बाहेरचं जग इतकं खराब आहे. मी हरले ग प्रिया, मी काहीही नाही करू शकले. मी पप्पांचा आधार नाही बनू शकले प्रिया. मला आठवतंय, पप्पा नेहमी सांगायचे नाही का की भले जग आपल्या मुलींना ओझं म्हणू देत, पण माझ्या मुली माझा स्वाभिमान आहे. आज त्या स्वाभिमानाला मी तडा दिलाय, तोडून टाकला मी तो स्वाभिमान. ओझं बनले ग मी त्यांच्या डोक्यावरच. या ओझ्याला फेकून द्यायला हवं. मानसी दी, तुझं डोकं फिरलंय का दी? तू हे काय बरळत सुटलीस? ओ, मला कळलं सगळं. रज्जू आता जे तुझ्या लग्नाबद्दल बोलली ते बहुधा तू तुझ्या जिव्हारी लावून घेतलंस. तुला काय वाटतं कधी पप्पा ती म्हणते तसं करतील? नाही, अजिबात नाही ऐकणार तिचं म्हणणं, मुळीच नाही. जर तू उलट्या रस्त्याने चाललास तर तुला फक्त हरावंच लागेल. आणि म्हणून मी तुला सांगते, सरळ रस्त्याने चाल, जेणेकरून सगळ्या अडचणी संपून जातील. हा, हे बघ भावड्या, मी सांगून ठेवते तुला, जितकं लवकर शक्य असेल तितकं हिचं लग्न करून टाक. अहो, काय एवढी चिंता करताय तुम्ही उगीच? तू काही विचारलंस मला? अहो, काय चाललंय तुमच्या मनात? नाही, चाललं नाहीये शांती. बस विचार करत होतो स्वतःबद्दल, माझ्या त्या तत्वांबद्दल, माझ्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीबद्दल. शांती, रज्जू बरोबरच बोलत होती. उलट्या रस्त्यावरून चालण्याने त्रास होतो जग, आणि मी नेहमी उलट रस्त्यावरूनच चालत राहिलो. नाही, पण मी एखाद्या सामान्य बापासारखं का नाही विचार करू शकलो की आपली मुलगी मोठी झालेली आहे, विवाह करायला हवाय तिचा, आणि यामध्ये वाईट काय आहे?
चुकीचं काहीच नाहीये, पण लग्नासाठी चांगलं स्थळ आणि चांगलं घर तर मिळायला हवं. कुठे मिळतो अगं? जातीमध्ये कोणी चांगलासा वर. मोठ्या माणसांचं खरंच होतं ते की विवाह नेहमी जातीमध्ये आणि बरोबरीच्या माणसांशीच केला पाहिजे, तेव्हाच टिकतो अगं. पण तुम्ही अशा वेळी मानसीच्या लग्नाविषयी विचार करताय जेव्हा आपण इतक्या हालाखीत जगतोय. पैशांसाठी बोलतेस? अगं पैशांची व्यवस्था होईल अगं. मी अजून मेलेलो नाहीये, जिवंत आहे. हे काय बडबडताय तुम्ही? मी योग्यच बोलतोय. माझी नोकरीच गेली आहे ना, मी तर नाही गेलो ना अजून. पैशांची व्यवस्था होईल नक्की. बस मानसी करता कोणी चांगलंसं स्थळ मिळालं पाहिजे जिथे आपण तिचं लग्न ठरवू शकू. एक वार पुन्हा विचार करा. यामध्ये विचार काय करायचा आहे? बस मानसी एकदा का आपल्या घरी गेली, आपला पती आणि आपल्या कुटुंबाबरोबर सुखी झाली की मग आणखी आपल्याला काय हवं? काहीच नाही. हॅलो. Hey kiddo, many happy returns of the day. Happy birthday dear. थँक्यू दीदी. So tell me आयन, आज मी कोणत्या हॉटेलमध्ये तुझ्या बर्थडेचं बुकिंग करू बोल? नाही दीदी, यावर्षी मी माझा बर्थडे नाही सेलिब्रेट करणार आहे. आर्यन हा काय बालिशपणा आहे? तुला माहितीये की दरवर्षी मी तुझा बर्थडे किती जोरदार साजरा करते. दीदी प्लीज. लिव्ह इट. कमीत कमी तू इतकं तर करू शकतोस ना की आजचा दिवस तू माझ्या सोबत घालव. अँड रिमेंबर, डोंट डिसअपॉइंट मी. I'll wait for you. See ya. मानसी, हे काय झालं? हॅलो मिस खंबाटा. सानिया, हाय. मला तुला 2 गुड न्यूज द्यायच्या आहेत. पहिली ही की आर्यनचं ट्रेनिंग संपलंय आणि आता तो कोणत्याही एअरलाइन्समध्ये को पायलटच्या जॉबसाठी अप्लाय करू शकतो. बट त्याहून बेटर न्यूज ही आहे की आज आर्यनचा बर्थडे आहे. दॅट्स ग्रेट. तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं? आय मीन रात्रीच मी त्याला विश केलं असतं. एनिवे, व्हेरी सेलिब्रेशन. दॅट्स द प्रॉब्लेम सानिया. तो आपला बर्थडे सेलिब्रेटच नाही करायचं म्हणतोय. डोंट वरी मिस खंबाटा, मी त्याला पटवीन. सानिया, ना तू त्याला फोन करशील आणि नाही तू त्याला विश करशील, कारण मी त्याच्यासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन करते बघ. कारण त्यावेळी तो काही सुद्धा बोलू शकणार नाही. डू यू अंडरस्टँड दॅट? ठीक आहे, दॅट्स अ ग्रेट आयडिया. ऑल राईट देन, सी यू सून. ओके, बाय बाय. बाय बाय. आर्यन, तुला काय गिफ्ट देऊ? पप्पा? हा सानिया. पप्पा, किती दिवस लावले तो तुम्ही? आय नो बाळा, बट मी वर्ल्ड टूर वर गेलो होतो आणि जग जिंकायला वेळ तर लागणारच. पण यू नो, या टूरमुळे एक फायदा तर झाला. तुझ्या पप्पांनी अर्ध जग जिंकलेलं आहे. दॅट्स ग्रेट पप्पा. येस. अँड यू नो, युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधल्या जवळपास सगळ्या एअरलाइन्स बरोबर आपला टायअप झालेला आहे.
आता त्यांच्या एअरलाइन्स मध्ये फक्त आपल्याच इन्स्टिट्यूटच्या मुली एअर हॉस्टेस असतील. दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅट्स पप्पा. या. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. ओके. आणि एवढंच नाही बाळा, आपला हा टायप सुद्धा झालेला आहे की युरोप आणि अमेरिकेमध्ये आपण 300हून अधिक ब्रांचेस उघडायच्या आहेत आपल्या इन्स्टिट्यूटच्या. जस्ट सी. आणि कसे आहात तुम्ही? हा, आणि इकडे तूच बनवलीस ना? ऑफकोर्स. थोडी कशी तरी वाटतेय. पप्पा. काही तेस? हो पप्पा, मला कुणासाठी तरी गिफ्ट घ्यायचंय. ओ ओ ओ, समवन स्पेशल. व्हेरी स्पेशल. Oh, so who is that lucky guy? तो मिस खंबाटांचा भाऊ आहे ना. Aryan. Sheh. What is so special about him? पप्पा प्लीज. आय लव्ह हिम. Oh, oh, oh. बघा, माझी मुलगी जर त्याच्यावर प्रेम करत असेल तर काही ना काही खास गोष्ट असेलच. हो पप्पा, पण पप्पा मी त्याला काय गिफ्ट देऊ? गिफ्ट मला तर काही समजतच नाहीये. मी पहिल्यांदाच त्याला गिफ्ट देणार आहे. तर मग गिफ्ट तर असं द्यायला पाहिजे जे त्याला आयुष्यभर लक्षात राहील. पण असं काय? ते सगळं तू आपल्या पप्पांवर सोडून दे. असं गिफ्ट देऊ त्याला की आयुष्यभर तुझा गुलाम होऊन जाईल. आय लव्ह यू पप्पा. I also. ध्यानायनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. ध्यानायनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. आहे इरादा हा एक मनी उंच उडण्याचा. हवेशी गुज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.